Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी, प्रिलिमिनरीचा अभ्यास किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण अनेक एक्सटर्नल रिसोर्सचा वापर करत असतो. त्यामध्ये पेपर वाचन आहे, त्यामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असणारे मॅगझिन्स आहेत, आधुनिक काळामध्ये विविध ॲप्स आहेत किंवा आधुनिक काळामध्ये आपण अनेक वेबसाईटचा देखील वापर करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातीलच एमपीएससी करत असताना जी योजना मॅगझिन्स आहे किंवा मासिक आहे, या मासिकाचा उपयोग मला कुठल्या स्टेजवर होईल? पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीसाठी, किंवा या योजना मॅगझिन वाचत असताना मी कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर मी अधिक स्ट्रेस द्यायला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं, हे मॅगझिन्स वाचत असताना मी या मॅगझिनला एवढं महत्व का दिलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या सदरामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात महत्वाचं, योजना मॅगझिनकडे आपण पाहत असताना पहिल्यांदा या मॅगझिनची पार्श्वभूमी पाहूया. हे जे काही मॅगझिनचं जे काही मेन थीम आहे, या मॅगझिनला मराठीमध्ये जर म्हटलं जातं, इथं जर तुम्ही पाहिलं तर त्याला नावच दिलेले दिस इज अ योजना समर्पित मॅगझिन्स. म्हणजे भारताच्या संदर्भात एक थीम घेऊन येत दर महिन्याला मॅगझिन्स येतं, परंतु महत्वाच्या थीम ज्या काही असतात दे आर मोस्टली रिलेटेड विथ सोशिओ इकॉनॉमिक इश्यूच्या रिलेटेड थीम्स आहे. आणि अजून एमपीएससीच्या संदर्भात जर हे मॅगझिन जर पाहिलं, ओरिजिनली हे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये पब्लिश होतं ना. ॲट द सेम टाइम्स ते रिजनल लँग्वेज मध्ये देखील पब्लिश केलं जातं, आणि त्यातली आपली मराठी भाषेमध्ये हे मॅगझिन पब्लिकेशन होतं. जरी हे केंद्र सरकारचं मॅगझिन जरी असेल तरी आज आपल्याला ते मराठी मॅगझिन्समध्ये वाचायला येतं. सर्वात महत्त्वाचं, या मॅगझिनमध्ये जे काही लेख लिहिलेले असतात ते सचिव स्तरावरचे अधिकारी असू शकतात, किंवा जे रिसेंटली भारत सरकारच्या विविध डिपार्टमेंटमध्ये काम करतात ते तज्ज्ञ असू शकतात, किंवा एखाद्या फील्डचे बँकिंगचा जर लेख असेल तर बँकिंग संदर्भातील तज्ज्ञ असू शकेल, किंवा जर ग्रामीण भागातील एखाद्या योजना किंवा पायलट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला असेल तर तो पायलट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही टेक्निकल अस्पेक्ट वापरलेले आहेत किंवा जे काही टेक्निकल तज्ज्ञ आहेत त्यांच्याद्वारे देखील हा लेख लिहिला जाऊ शकतो. किंवा मोस्टली नीती आयोगाचे जे काही सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, ते देखील या योजना मासिकला आपापल्या पद्धतीनं आपलं नॉलेजेस समर्पित करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे थोडक्यात भारत सरकारच्या द्वारे प्रकाशित होणारे मॅगझिन्स, कुठल्या मॅगझिन्स द्वारे प्रकाशित जर होत असेल तर सर्वात अगोदर आपल्याला योजनांचे रिलेटेड जे काही स्टॅटिक्स मिळतं किंवा जी काही मॅगझिनची माहिती मिळते ती या मॅगझिनच्या द्वारे आपल्याला मिळत असते. दुसरी गोष्ट, या मॅगझिनच्या संदर्भात जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं, हे एक मुद्दाम एक मॅगझिन्स दाखवलेलं आहे ते बँकिंग रिफॉर्मच्या रिलेटेड्स आहे. ही जी काही व्हर्जन्स आपल्याला आहे इंग्लिशमध्ये आहे, तीच व्हर्जन बँकेच्या नावासह आपल्याला मराठी भाषेमध्ये ही व्हर्जन दिसते. परंतु या दोन्ही व्हर्जन्समध्ये आपल्याला काही बेसिक फरक आणि डिफरन्सेस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. हे केंद्र सरकारचं मॅगझिन्स, केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या विकास समर्पित असणारे विविध घटक यांच्याशी जरी समर्पित जरी असेल आणि ते मराठी भाषेमध्ये देखील आपल्याला कन्वर्ट करता येत असेल, तरी यातील जर बेसिक डिफरन्स जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण हा थोडासा या पद्धतीने पाहून घेऊया. या ठिकाणी मी तुम्हाला हे तेच मॅगझिन्स, ज्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये बँकिंग रिफॉर्म हे नाव दिसतं आणि मराठी भाषेमध्ये आपल्याला बँकिंग क्षेत्रातील सुधारणा हेही नाव आपल्याला मॅगझिन्समध्ये दिसतं. आता दोन्ही मॅगझिन्सकडे जर मी त्या पद्धतीने जर पाहत असेल,
पहिल्यांदा आपण जे काही मॅगझिन्स घेणार आहोत ते दोन्हींचा ओव्हरलुक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कम्पॅरेटिव्हली आपण ज्यावेळेस इंग्लिश मॅगझिन्स घेतो, जे मॅगझिन्स त्याच महिन्यातलं मेन्शन्स केलेलं आहे, एक उल्लेख करण्यासाठी जानेवारी 2018चा आहे आणि मराठी मॅगझिन देखील आपल्या जानेवारी 2018चं मिळतं. प्रथम जर मी हे मराठी मॅगझिन्स घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा जी काही अनुक्रमणिका दिसते त्या अनुक्रमणिकेवरून आपल्याला जजमेंट येतो की माझ्या MPSCतील प्रीच्या संदर्भातला टॉपिक आहे की मेनच्या संदर्भातला टॉपिक आहे किंवा एखादा घटक असा विशेष घटक आहे की जो मला माझ्या मुलाखतीच्या दरम्यान मला युजफुल ठरेल. हा एक मला मराठी मॅगझिन पाहत असताना यातून मला अनुक्रमणिकेद्वारे सर्वात महत्त्वाचा एक आयडिया मिळू शकते. दुसरी गोष्ट, या मॅगझिनच्या संदर्भातील हे मॅगझिनच बँकिंग क्षेत्रातलं आहे, त्यामुळे अनुक्रमणिकेमध्ये मला संपूर्ण उल्लेख हे मॅगझिन क्षेत्रातील दिसतं. तीच गोष्ट मी ज्यावेळेस इंग्लिश मॅगझिन्स घेतो, इंग्लिशमध्ये मला थोडासा या मॅगझिन्समध्ये अनुक्रमणिकेमध्ये देखील मला जमीन आसमानाचा फरक दिसतो. हीच गोष्ट मला तुमच्याशी या ठिकाणी नमूद करायची आहे. मे बी मराठी मॅगझिन्समध्ये प्रिंटिंगमध्ये आपल्याला फरक दिसतो, त्याच पद्धतीने त्याच्या लेआउटमध्ये फरक दिसतो, पण कम्पॅरेटिव्हली आपण जर इंग्लिश मॅगझिन जर पाहण्याचा जर प्रयत्न केला, यातील जी काही आपल्याला इन्फो दिलेली दिसते ही मोर सिस्टमॅटिक वेनी दिसते. सर्वात महत्त्वाचं, यामध्ये जे काही पिक्टोरिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे ते अधिक मोठ्या पद्धतीचं आपल्याला दिसतं. यामध्ये डायग्राम्स आहेत, यामध्ये जे काही आपल्याला MPSCचा अभ्यास करत असताना जे काही शॉर्ट फॉर्म्स लागतात किंवा एखादी गोष्ट लागते ती मोर आपल्याला म्हणूया की ऑर्गनाइज फॉर्ममध्ये आपल्याला इंग्लिश मॅगझिन्समध्ये दिसते. हा एक इंग्लिश मॅगझिनचा एक मेजर ॲडव्हान्टेज आपण कम्पॅरेटिव्ह ज्यावेळेस मराठी मॅगझिनचा विचार करू त्यावेळेस तुम्हाला दिसेल. पहिलीच गोष्ट, ज्यावेळेस मराठी मॅगझिन्स मी ओपन करतो त्या ठिकाणी आपल्याला कम्पॅरेटिव्हली जे काही महाराष्ट्रातील जे काही लेखक आहेत किंवा महाराष्ट्रातील त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांनी ही माहिती दिलेली असते. डेफिनेटली त्यांची माहिती देखील राईट आहे, परंतु या ठिकाणी जे काही ओरिजिनल मॅगझिनचे लेख जे काही असतात ते ओरिजिनल मॅगझिनचे लेख्स आपल्याला मराठीतून मिळत नाही. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आपण म्हणूया. त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे, करत असताना आपण मोस्टली इंग्लिश मॅगझिनलाच पहा. तरी देखील आपल्याला इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेतील लेखांचं कंपॅरिझन करण्यासाठी हे दोन्ही मॅगझिन्स महत्त्वाचे पडतील. मुद्दाम मी हा ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे. हा मॅगझिन्स जे काही आपल्याला अवेलेबल होतं, ऑफलाईनही अवेलेबल होतं. या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला ऑनलाईन कसं मॅगझिन उपलब्ध करून द्यायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. कम्पॅरेटिव्हली इंग्लिशचे लेख ओरिजिनल भाषेमध्ये आपल्याला योजना मॅगझिन्समध्ये दिसतात, परंतु त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याच्याशी रिलेटेड माहिती आपल्याला मराठी मॅगझिन्समध्ये दिसते. मे बी हा काही दृष्टीने आपला प्रोज असू शकेल किंवा कॉन्सचा देखील भाग असू शकेल. नेक्स्ट थिंग्स, हे मॅगझिन्स आपण का वापरलं पाहिजे? हे मॅगझिन जे काही प्रसिद्ध केलं जातं ते आपलं जे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्र सरकारचं आहे, त्याच्याद्वारे हे मॅगझिन प्रसारित केलं जातं. त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही क्रेडिबल फॅक्ट्स आहे किंवा जे काही माहिती दिली जाते, आपण ती माहितीला क्रेडिबल त्याचबरोबर मोस्टली हायली ऑथेंटिक माहिती समजूया. ज्यावेळेस भारत सरकारच्या कुठल्याही विकास योजना, कुठल्याही सामाजिक आर्थिक स्तरातील जे काही स्कीम इम्प्लिमेंट केली जातं त्याचं जे काही स्टॅटिक्स पहिल्यांदा आपल्याला दिसतं ते योजना मॅगझिनमध्ये दिसतं. आणि स्पर्धा परीक्षेचा जर आपण सिलेबसचा जर आवाका घेतला तर मोस्टली आपल्याला सोशल इकॉनॉमिक इश्यूज हे आपल्याला प्रत्येक सेक्शन्समध्ये दिसतात, प्रीमध्ये दिसतात आणि मेनमध्ये दिसतात. त्यामुळं क्रेडिबल आणि ऑथेंटिसिटीसाठी हे मॅगझिन्स आपण हे प्रिपेअर केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे काही लेख लिहिलेले असतात मोस्टली त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लिहिलेले असतात. ते लेख लिहित असताना जे काही स्टॅटिक्स किंवा सांख्यिकी माहिती प्रोव्हाइड केली जाते इट इज अ फॅक्च्युअल किंवा जी काही घटना झालेली त्यावर आधारित असते. आणि दिस मॅगझिन इज टोटली आपण त्याला म्हणू की एक अनबायस व्ह्यू त्याच्यामध्ये दिला जातो. ही बॅलन्स आपल्याला दिसतो जो काही विचार ॲक्च्युअलिटीज अँड आयडियलिझम्स मधला. त्यामुळे वन ऑफ द वेज आपण याकडे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, डेफिनेटली आतापर्यंत ह्या मॅगझिनचा जो काही रेप्युटेशन्स आहे दिस इज अ पॉलिटिकल न्यूट्रल. या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा प्रोपोगंडा किंवा आपण म्हणूया सोशल इकॉनॉमिक इश्यूज
या ठिकाणी मेन्शन्स केला जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं या मॅगझिनचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं, प्रत्येक महिन्यामध्ये जवळजवळ वर्षाला जे काही 12 अंक येतात, हे 12 अंक प्रत्येक महिन्याला एक एक थीम घेऊन येतात. फॉर एक्झाम्पल ही थीम कशी असते ही या ठिकाणी मी मेन्शन्स केलेली आहे. एक वर्ष मी मुद्दाम 2016-17 घेतलं, अगदी 19 किंवा 2020 किंवा 2021 जरी वर्ष घेतलं तरी आपल्याला हाच इश्यू, जानेवारीचा इश्यू केवळ एज्युकेशनच्या संदर्भातील एक थीम घेऊन येतो. तीच गोष्ट जूनचा जर इश्यू असेल तर इंडियाने सोशिओ इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये काय प्रगती केली ते आपल्याला मेन्शन्स पडतं. नंतर ऑक्टोबरचा जर इश्यू जर असेल तो या ठिकाणी टेक्स्टाईल इश्यूज केलं जातं. म्हणजे दर महिन्याला जे काही वेगवेगळे इश्यूज आपल्याला येतात त्या इश्यूचं इन डेप्थ नॉलेज जर आपल्याला रीड आउट करायचं असेल तर डेफिनेटली हे मॅगझिन्स आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची भूमिका अदा करतात. त्यामुळं एमपीएससीचा अभ्यास करत असताना जर यातील सपोज एखादा हेल्थ इश्यू जर आपल्याला आपण विचार करूया HRD सेक्शन्समध्ये असेल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये असेल, तर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही स्कीम्स असतील आपल्याला त्या योजना मॅगझिनमध्ये सापडणार आहे. किंवा आपण असं विचार करूया की आपल्याला एमपीएससी मध्ये जो काही GS4चा सेक्शन्स आहे त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयाच्या रिलेटेड भारत सरकारच्या योजना किंवा आतापर्यंत जी काही अचिव्हमेंट झालेली आहे त्या अचिव्हमेंटची माहिती आणि त्यातील टेक्निकल थिंग्स हे आपल्याला या मॅगझिन्समध्ये मिळणार आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश असा, योजना मॅगझिनची ही जी काही पॉझिटिव्ह थिंग्स आहे की 12 इश्यूज आपल्याकडे असायला पाहिजे आणि 12 इश्यूजमध्ये कुठली थिंग्स आहे ती जर आपल्या सिलेबस ओरिएंटेड असेल तर डेफिनेटली ते मॅगझिन्स आपल्या संग्रही किंवा त्याच्या आधारित नोट्स आपल्याकडे असणं गरजेची आहे. हा पॉईंट या ठिकाणी आपण नोट करणं गरजेचं आहे. दुसरी जर गोष्ट मी जर पाहिली तर मोस्टली प्रत्येक मॅगझिन एक विषय घेऊन येतं, एक थीम घेऊन येतं. मागच्या स्लाइड्समध्ये मी तुम्हाला मेन्शन्स केलेला तो विषय कुठला आहे हे पाहण्यासाठी मला माझ्या मुख्य परीक्षेतील मेन अजेंडा मला माहीत पाहिजे की कुठले विषय. जरी हे मॅगझिन विकास समर्पित असेल किंवा सोशिओ इकॉनॉमिक सेक्टरशी जरी रिलेटेड असेल तर मोस्टली या ठिकाणी ज्या काही गोष्टी येतात त्या हेल्थच्या संदर्भात असणाऱ्या आहेत किंवा आपण म्हणूया शिक्षणाच्या संदर्भात असणार आहे. ज्या ठिकाणी आरोग्य शिक्षण असेल, ज्या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण असेल किंवा आपण त्याच्याशी रिलेटेड ह्युमन राईटच्या संदर्भात असणार आहे. त्यामुळे मला थीम समजत असताना, विषय समजत असताना माझ्या ज्या काही 3 स्टेज आहेत, पूर्व परीक्षा, मेन परीक्षा आणि इंटरव्ह्यू, या इंटरव्ह्यूच्या कुठल्या टप्प्यावर हे प्रत्येक मॅगझिन मला युजफुल ठरणार आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मी मेन्शन केलं, सोशिओ इकॉनॉमिकचा इश्यू जर म्हटलं तर आपल्याला GS4 मध्ये मोस्टली या मॅगझिनच्या स्टॅटिकचा वापर होणार आहे. त्याच पद्धतीने जर आरोग्य, हेल्थ किंवा विकलांग या सेक्शनशी रिलेटेड असेल किंवा आपण या ठिकाणी असं विचार करूया की वेगवेगळे जे काही महिला सेक्शन्स आहे, चाइल्ड किंवा महिला अधिकार या संदर्भातले जे काही इश्यूज आपल्याला जे काही HRD आणि ह्युमन राईट्स सेक्शनमध्ये दिसतात, याही पेपरसाठी आपल्याला त्याची माहिती उपयोगी ठरणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं, आज आपण मराठी पेपर जो काही फर्स्ट पेपरचा आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट जर पाहिला तर त्यामध्ये निबंध या सेक्शनला आपल्याला हा पेपर किंवा यातील कंटेंट डेफिनेटली आपल्याला युजफुल ठरणार आहे. आणि मुलाखतीमध्ये एक एज येण्यासाठी याची माहिती आपल्याला डेफिनेटली काही हदपर्यंत आपल्याला एक मोर इन्क्लुडेट करण्यासाठी, मोर नॉलेज गेन करण्यासाठी किंवा आपलं रिसोर्स नॉलेज वाढवण्यासाठी समॉट एक्सटेंड योजना मॅगझिन्स हे निश्चित एक युजफुल थिंग्स ठरणार आहे. दुसरी गोष्ट की योजना मॅगझिनचा पर्पज किंवा पाहत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मॅगझिन जरी मराठी किंवा इंग्लिश भाषेमध्ये जरी असेल तरी जे काही इन्फॉर्मेशन किंवा आपण माहिती प्रसारण मंत्रालय केवळ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत नाही. त्यांचा ऑडियन्स जो काही असतो तो डेफिनेटली जी काही देशातील आम आदमी आहे किंवा त्या क्षेत्राची जी काही फील्ड आहे या लोकांसाठी असतो. परंतु आज त्याचं महत्त्व गव्हर्नमेंट प्रोड्यूस करत असल्यामुळे मोस्टली स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वापरतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे, त्यातील सर्वच लेख हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात. कुठले लेख महत्त्वाचे नाहीत हे पाहण्यासाठी आपण आपल्या सिलेबसशी मोर स्टिक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, केवळ त्यात जे काही स्कीम दिलेल्या आहेत सोशिओ इकॉनॉमिक किंवा विकास समर्पित, तोपर्यंत हे मॅगझिन आपल्याला युजफुल ठरणार नाहीत जोपर्यंत त्या मॅगझिनमध्ये दिलेल्या गोष्टींच्या आपण नोट्स काढत नाही.
त्यामुळे नोट्स ह्या आपल्याला पूर्वपरीक्षेला देखील इम्पॉर्टंट ठरतील, त्याचबरोबर मुख्य परीक्षेला इम्पॉर्टंट देतील, ही दुसरी गोष्ट आहे. आणि या मॅगझिनमध्ये दिलेले इश्यू आपल्याला तेव्हाच समजतील, किंवा आपला मेन स्ट्रेस जो काही आपल्याला NCERTची पुस्तकं जी केंद्रीय स्तरावर दिलेली आहेत, आज आपल्याकडे मराठीमध्ये डेफिनेटली कन्वर्ट झालेली आहेत, पण ॲट द सेम टाइम्स याला अल्टरनेटिव्ह जी काही बालभारतीची पुस्तकं आहेत ती आपला पहिल्यांदा मेन सोर्स असला पाहिजे. तो जर मेन सोर्स जर असेल, त्यातली त्यात NCERTची पुस्तकं, तर योजना मॅगझिन्स हे आपल्याला इझिली समजू शकतं. मोस्टली या ठिकाणी या मॅगझिनची सुरुवात करतानाच जो काही संपादकीय जो काही आहे, या संपादकीय लेखामध्येच आपल्याला या मॅगझिनमधलं कंटेंट काय आहे, कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे, याची आपल्याला पूर्व माहिती होती. त्यामुळे मॅगझिनला सुरुवात करतानाच आपण संपादकीय या अंकाला सर्वात महत्त्व दिलं पाहिजे. आणि जर इंग्लिश आपण टॉपिक जर मोस्टली किंवा इंग्लिश व्हर्जन जर पाहिलं, तर यामध्ये आपल्याला मेन हेडलाईन एक दिलेली असते, त्याखाली आपल्याला नंबर ऑफ सब हेडलाईन्स दिसतात, आणि सब हेडलाईन्समध्ये देखील आपल्याला काही बुलेट पॉईंट दिसतात. हा सिक्वेन्स यासाठी महत्त्वाचा आहे की ज्यावेळेस आपण मराठीमध्ये ECEचा पेपर लिहू, मे बी समवॉट एक्सटेंड ज्यावेळेस इंग्लिशचा आपण पेपर लिहू, कारण आजकाल येणारे इश्यूज किंवा इसेज हे मोस्टली आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक या सेक्टरचे येतात. त्यामुळं आपल्या निबंधाला एक आपण म्हणूया की एक थोडासा वेगळेपणा बनवण्यासाठी हे योजना मासिक आपल्याला सर्वात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी अदा करेल. नेक्स्ट पॉइंट, जर आपण या मासिकातील कुठल्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे, हाही महत्त्वाचा गोष्ट आहे. मुद्दाम हे मॅगझिन्स मी तुमच्याशी पब्लिक ग्रीव्हन्स रिडल्सर हा सिस्टीमशी या लेटेस्ट मॅगझिन्स आलेला आहे. आपण जर या मॅगझिनचा जर अनुक्रमणिका पाहिली, मुद्दाम मी तुम्हाला प्रिफर केलं, फर्स्ट आपण आयदर PDF मध्ये इंग्लिश कॉपी घ्या, इट इज अवेलेबल आहे. त्यातील जर अनुक्रमणिकेमधील काही सेक्शन्स पहा, त्या अनुक्रमणिकेतील सेक्शन्स पाहत असताना आपल्या सिलेबस रिलेटेड गोष्टी आपल्याला माहीत पडतात. आणि सर्वात महत्त्वाचं, जो काही आपल्याला निगेटिव्ह आस्पेक्ट या मॅगझिनच्या रिलेटेड दिसतो, मोस्टली या मॅगझिन्समध्ये आपल्याला काही स्टॅटिक्स डाटा दिला जातो, जो स्टॅटिक्स डाटा आपल्यासाठी बिलकुल महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळं पहिली गोष्ट, जे काही माहिती आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये दिली जातील किंवा सांख्यिकी स्वरूपामध्ये दिली जातील, ती माहितीला बिलकुल महत्त्व देऊ नका, कारण आपण MPSC करतोय, आपला कन्सेप्ट क्लॅरिटी हा सेक्शन सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. त्याच व्यतिरिक्त या मॅगझिन्समध्ये काही पायलट प्रोजेक्ट दिले जातात. ते पायलट प्रोजेक्ट एखाद्या लोकल ठिकाणी किंवा लोकल स्टेट गव्हर्नमेंटला वापरलेले जे असतील, या पायलट प्रोजेक्टविषयी जी काही माहिती दिली ती देखील आपण या ठिकाणी टाळली पाहिजे. तसेच या संदर्भातील आपल्याला काही विकास स्कीममध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी कशी प्रोसिजर दिली जाते ती मेन्शन्स केली जाते, ती आपण या गोष्टी या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो, योजना मॅगझिन बेस्ट आहेत, परंतु त्यातील कुठल्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत हेही महत्त्वाची. तिसरी गोष्ट, टाळण्यातील या मॅगझिन्समध्ये आपल्याला काही केस स्टडीज दिल्या जातात. एखादी स्कीम एखाद्या भागामध्ये अवलंबल्यानंतर कुठली प्रोसिजर फॉलो करण्यात आली, तिचं ॲनालिसिस केलं जातं, तर विश्लेषण केलं जातं, ही आपल्या MPSCच्या दृष्टीनं बिलकुल महत्त्वाची नाही. या मॅगझिन्समध्ये काही जरी तज्ज्ञ लेख जरी असेल, तर समटाईम्स आपल्याला त्या क्षेत्रातील मंत्र्यांची देखील मुलाखत किंवा इतर व्यक्तींच्या मुलाखती दिल्या जातात, त्याही गोष्टी आपण अवॉइड केले अतिशय बरं होईल. त्यामुळे योजना मॅगझिन्स पाहत असताना आपल्याला काय अवॉइड करता आलं पाहिजे, ही गोष्ट मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, मला योजना मॅगझिन कशा पद्धतीने मिळेल, हा जरी आपल्या पाठ जरी असेल, परंतु हे मॅगझिन आपल्या संग्रही असावं, ही माझी एक इच्छा आहे. कारण पेपर जर पाहिले तर आपल्याला पर दिवस येतात, वर्षाला हे 12 मॅगझिन्स आहेत आणि एक विशिष्ट थीम घेऊन येतात. त्यामुळे ही थीम घेत असताना आपल्याला हे मॅगझिन्स आपल्या संग्रही असण्यासाठी हा ऑफलाईन पत्ता मी तुमच्याकडे दिलेला आहे, आणि ऑलरेडी पहिल्या स्लाइड्समध्ये मराठीचं जर मॅगझिन जर हवं असेल तेही तुम्ही मागू शकता. आणि ही एक ऑनलाईन जर तुम्ही गेलात bharatkosh.government.in ला, याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे सबस्क्रिप्शन करू शकतात. आयदर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोड आहे. परंतु माझी एक आणखीन एक इच्छा आहे की आपण जर प्ले ग्रुपला जर गेलात, तर आपल्याला योजना मॅगझिन्स हेच आपल्याला एक ॲप ओपन होतं. हे ॲप देखील आपण जरूर आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. मे बी समवॉट एक्सटेंड आपल्याला हे ॲप सर्वात महत्त्वाचं ठरेल.
विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे चेंज होत आहे. चेंज होत असताना ज्या देशासाठी, ज्या राज्यासाठी तुम्ही रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करताय, त्या राज्यानं आतापर्यंत कुठल्या स्कीम, कुठल्या योजना किंवा विकास समर्पित कामं केली, ते मांडण्याचा प्रयत्न या मॅगझिनमध्ये केला जातो. योजना मॅगझिनची एक ऑथेंटिसिटी, एक क्रेडिबिलिटी आणि तज्ज्ञ व्यक्तीने लिहिलेले लेख, त्यामुळे एक त्याला वजन प्राप्त होतं. एमपीएससी मध्ये या मॅगझिनचं जरी आपला पेपर एमसीक्यू अँगलनी असेल, त्याचं महत्व जरी कम्पॅरेटिव्हली युपीएससी पेक्षा जरी कमी असेल, तरी आपण योजना मॅगझिनला पूर्णपणे निग्लेक्ट करू शकत नाही. जे काही मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये हे मॅगझिन जरूर युजफुल ठरेल. परंतु जर थीम बेस्ड प्रश्न जर असेल किंवा थीम बेस्ड एखाद्या महिन्याला मॅगझिन जर येत असेल आणि तो जर आपल्या सिलेबसचा पार्ट जर असेल, तर त्यातील नोट्स आपल्या संग्रही असणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे योजना मॅगझिन्स एक वन ऑफ द अल्टरनेटिव्ह सोर्स माहितींसाठी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.